नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की घरात सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी आणि पैसा टिकून राहण्यासाठी कोणकोणते उपाय करायचे आहेत. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहिला उपाय आहे गोरा चणाचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते. गोराच्यांचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी. छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकाच्या साहाय्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी. नंतर आहे वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा. घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालणे. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणालाही पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे किंवा घेणे व्यवहार करू नये. सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते. घरात मनी प्लांट लावू नये. पैशाची चणचण भासते. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा. धनलाभ होतो. लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खालू घालावे. अनेकांना अनुभव आला आहे. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल. द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णे नमः. जिथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णू सहस्त्रनामाचा पाठही फार फलदायी आहे. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते. रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय धर्म जात लिंग देश इत्यादी नाहीत. रुद्राक्षाचे पवित्र नेहमी राखायचे असते. त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये. रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तरी ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी.
ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी. कोणाकडे आपले पैशांचे काम असल्यास खिशातून 5 लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात. त्यामुळे पैशाच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते, आर्थिक लाभ होतो. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य असते. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालीसाचे 11 पाठ करावेत. अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे. पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील. दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजेच पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात. आर्थिक अडचण कधीही उद्भवणार नाही. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मी प्राप्तीतील सर्व अडथळे दूर होतील. घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच कोणावर येणार नाही. बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा, कारण हे समाधानाच्या प्रतीकाचे रंग मानले जातात. दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत. दिवसभरात सतत जास्तीत जास्त वेळा हरिओम हरिओम म्हणत राहिल्यास बीपी कमी होतो. हरिओम म्हणताना ते ऐकण्याचा प्रयत्न करावा, जास्त फायदा होतो. घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक न वाटल्यास 5 सवाष्णींना मानपान करावे व दूध द्यावे. असे केल्याने कटकट दूर होतील. तर हे उपाय तुम्ही सर्वजण करून पहा. तुम्हाला नक्की फरक पडेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.